तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आता उन्हाळ्यामध्ये वाढत्या वयामध्ये आपण बघा त्वचेची काळजी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर आता उन्हाळा लागलेला आहे आणि आता सुरुवात आहे, तेवढं भयान ऊन पडतंय। तर ह्या उन्हाळ्यामध्ये बघा स्किन टॅनिंग, स्किन बर्न होते, चेहरा काळवंटतो, चेहऱ्यावर छोटे छोटे ॲक्ने येतात, पुन्हा लालसर असा चेहरा लाल बुंद पडतो, आग होते, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, पिगमेंटेशन यायला लागतात, डार्क सर्कल्स वाढतात। हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला उन्हाळ्यामध्ये स्किनवर दिसून येतात। त्यामुळे त्वचेची आपण स्किनची वेगवेगळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे। अगदी 30 पासून तर 50 पर्यंत 60 पर्यंत आपण त्वचेची काळजी खूप घेणं गरजेचं आहे। आणि ही त्वचेची काळजी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर आता बघा उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये सर्वात प्रथम आपण म्हणजे स्किनची काळजी कशी घ्यायची। तर आता बघा चेहऱ्यावर सारखं आपण थंड पाणी मारायचं, जेवढा चेहरा आपल्याला थंड ठेवता येईल, रिलॅक्स ठेवता येईल तेवढं आपण ठेवायचं आहे। म्हणजे जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर सारखं वारंवार चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवत जा। पुन्हा त्यावर बघा एखादा आठवड्यातून फेस पॅक लावा किंवा तुम्ही आठवड्यातून स्टीम एकदा तरी घ्यायची आहे। ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स आपल्या नाकाच्या इथे चीनवर वगैरे असतात किंवा इथे बघा आपल्या साईडला सुद्धा असे छोटे छोटे ब्लॅक हेड्स असतात, तर ते सुद्धा तुम्ही ब्लॅक हेड्स रिमूव्हरने तुम्ही काढत जा स्टीम घेऊन आठवड्यातून एकदा। त्यावर एक छान फेस पॅक लावा आणि रात्रीची नाईट क्रीम म्हणजे तुम्ही एखादं मॉइश्चरायझर लावत जा, तर चेहरा खूप छान राहतो, अगदी टवटवीत तजेलदार होतो। सकाळी उठल्या उठल्या पाहिलं ना तर स्किन आपली छान ग्लो शाईन करते बघा। तर तुम्ही असं वेळोवेळी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि तरच आपली स्किन छान टाईट आणि ग्लो शाईन करायला लागेल। परंतु नुसतं वरतून पण तुम्ही करणं गरजेचं नाही आहे, तर आतून सुद्धा तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये बघा भरपूर पाणी प्या। पाणी जवळजवळ 3 ते 4 लिटर आपल्या पोटामध्ये दिवसभरामध्ये गेलं पाहिजे, 3 ते 4 बॉटल तरी। आणि पाणी शक्यतो तुम्ही माठातलंच पिया, फ्रीजचं पाणी अवॉइड करा, कारण फ्रीजच्या पाण्याने काय होतं, जेवढं आपण थंड पाणी पिऊ त्याने वजन वाढतं आणि आपला पोटाचा घेर देखील वाढतो। आणि पोट जर साफ नसेल तर आपल्याला हे स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात। त्यामुळे पोट नेहमी साफ ठेवण्याचा प्रयत्न करा। मी तुम्हाला फॅट कटर ड्रिंक तुम्हाला दाखवलेला आहे, बऱ्याच 2-3 व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, त्यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा। फॅट कटर ड्रिंक जर तुम्ही अनुशापोटी सकाळी सकाळी घेतलं तर त्याने पोट खूप साफ राहतं, वजन मेंटेनमध्ये राहतं आणि प्लस पोटाचा घेर देखील कमी होतो। तर मला फरक पडला, त्यामुळे मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केलेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर पोट साफ असेल तर आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम होत नाही। तर आता तुम्हाला माहिती आहे की बघा म्हणजे वाढत्या वयामध्ये हे स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात। तर बघा उन्हाळ्यामध्ये आपण जेवढं असं फ्रूट किंवा आपल्याला रसाळ असं सॅलड वगैरे घेता येईल तेवढं आपण घ्यायचं आहे। सॅलड प्रॉपर खाणं होत नसेल तर सॅलड ज्यूस घ्या, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सॅलड ज्यूस कसा करायचा। त्यासोबत ग्रीन टी तुम्ही दुपारच्या वेळामध्ये घ्या, जेवढं लिक्विड घेता येईल तेवढं घ्या, त्याने स्किनवर खूप छान इफेक्ट येतो। आणि मला फरक पडलाय, जवळपास मी दिवाळीपासून बघा आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि आता हा फेब्रुवारी एंडिंग आहे, तर मी एवढं म्हणजे 3 ते 4 महिने सॅलड ज्यूस कंटिन्यू मी घेते आहे। त्यासोबत मी लिक्विड म्हणजे पाणी वगैरे मी तुम्हाला माहिती आहे पाण्याच्या बॉटल भरून ठेवते, म्हणजे जेवढं आपण शरीरातून आतून जेवढं घेऊ तेवढं त्याचा इफेक्ट आपल्याला चेहऱ्यावर दिसतो, फरक आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर पडतो। त्यामुळे तुम्ही जेवढं लिक्विड घेता येईल, जेवढं सॅलड ज्यूस, फ्रूट्स, रसाळ असे फ्रूट खा तुम्ही, द्राक्ष, पुन्हा कलिंगड, ॲपल, वॉटरमेलन, हे असे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रूट खा आणि तुमच्या बॉडीला, तुमच्या स्किनला जेवढं थंड ठेवता येईल तेवढं तुम्ही थंड ठेवा, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप गरम पडतं। तसेच मी तुम्हाला कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की सब्जा पाणी हे खूप इफेक्टिव्ह आहे स्किनसाठी, लहान मुलांपासून तर मोठ्याल्यांपर्यंत। जर पुन्हा उन्हाळी वाढली असेल, उन्हाळी लागली असेल तर उन्हाळ्यामध्ये बघा लहान मुलांना पण खूप त्रास होतो, अगदी लहानांना काय मोठ्याल्यांना पण होतो। तर तुम्ही सब्जा पाणी घेत जा। सब्जा पाणी तुम्ही जरी ऑफिसला जात असाल तरी बॉटलमध्ये सब्जा घालून घेत जा।
लेमन ज्यूस घेत जा, जेवढं घेता येईल ना तेवढं तुम्ही असं लिक्विड घेतलं ना त्याने खूप स्किनला फरक पडेल. आता तुम्हाला माहिती आहे बघा, मला पण ट्विन्स आहे, जुळी मुलं, आणि त्यावेळेला माझं पण खूप जागरण वगैरे होत होतं त्यांना बघताना सरांनी, आणि मी असं रात्रीचं जागरण करून मुलांना सांभाळलेलं आहे. ट्विन्स मुलांना सांभाळणं सोपं नाही आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर आता सांगायचा उद्देश म्हणजे कसं की मला पण जागरण झाल्यामुळे माझ्या पण चेहऱ्यावर खूप डार्क सर्कल्स होते, म्हणजे डोळ्यांच्या खाली, पुन्हा म्हणजे पिगमेंटेशन असे दिसायला लागलेले, छोटे छोटे डार्क स्पॉट्स होते. परंतु आता जवळपास मी 1-2 वर्ष झालेले आहेत मी स्किनची काळजी घेते. आता थोडं रिलॅक्स वेळ मिळायला लागला, मुलं पण आता मोठी झाली आहे, त्यांचं ते स्वतःचं आवडतात, त्यामुळे मी आता माझी म्हणजे मला स्वतःला मी वेळ द्यायला लागली. आणि त्यामुळे मला आता बघा जवळजवळ मी 2-3 वर्षापासून म्हणजे अशी वेळोवेळी स्किनची तब्येतीची काळजी घेते. त्यामुळे आपण फिट पण राहतो आणि छान असं अपडेट राहिलं तर आपण सुंदर दिसायला लागतो. आणि मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल की याचा आणि याचा काय संबंध येतो स्किनचा आणि याचा, तर येतो. परिस्थिती सगळ्याला जबाबदार असते, जशी परिस्थिती असेल तसं आपण राहतो आणि तसे परिस्थितीतून आपण आलेलो असतो, त्यामुळे त्याचा फरक आपल्या स्किनवर, आपल्या बॉडीवर, आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे आपण स्किनची वेळोवेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे की फेस पॅक बघा, मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये फेस पॅक पण सांगितलेला आहे कसा बनवायचा, कॉफी पॅक, त्याचबरोबर मसूर डाळीचा पॅक, खूप इफेक्टिव्ह आणि नॅचरल पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे. आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की मसूर डाळीचा पॅक किती स्किनसाठी इफेक्टिव्ह आहे. अगदी पिगमेंटेशन जरी तुम्हाला छोटे छोटे यायला लागले किंवा वाढलेले असेल तरी बराच फरक पडेल तुम्हाला. आता आपण बघतो की बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बरेच जण सांगतात की 8 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये तुम्ही हे करा, लगेच वांग जाईल किंवा काळे डाग जातील. पण लगेच 2 दिवसात, 8 दिवसामध्ये जात नाही, अगदी तुम्हाला महिनाभरात सुद्धा जाणार नाही. कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि मला जवळपास बघा 1-2 वर्ष लागलेले आहे. तर 1-2 वर्ष मी जवळपास असा हा मसूर डाळीचा पॅक लावते आणि कॉफी पॅक, तर तो लावून मला खूप फरक पडलेला आहे आणि मी वेळोवेळी स्किनची काळजी घेते. तर आता बघा, स्किनची काळजी घ्यायची म्हटलं तर आठवड्यातून एकदा वाफ घ्यायची, त्यानंतर तुम्ही एखादा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2दा लावा, किंवा तुम्ही जर उन्हामध्ये गेलात आणि घरी आल्यानंतर मी तुम्हाला सांगते की आईस क्यूब घ्या तुम्ही, किंवा आईस ट्रेमध्ये रोज वॉटर तुम्ही भरून ठेवा, त्याचा आईस क्यूब तयार झाल्यानंतर स्किनला फिरवा, खूप छान थंडावा मिळतो, अगदी रिलॅक्स स्किन होते. रात्रीचं सुद्धा झोपण्या अगोदर तुम्ही फिरवला बर्फ असा आणि शांत बघा तुम्हाला झोप लागते, तुमची स्किन पण खूप ग्लो शाईन आणि टवटवीत होते अगदी. आणि त्याचसोबत तुम्ही म्हणजे व्यायामसुद्धा करायचा आहे. तर आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की स्किनबाबत आपण काळजी कशी घ्यायची. आता त्यावर मी तुम्हाला एक फेस पॅक सांगणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही लावायचा आहे जेव्हा कधी तुम्ही बाहेर जाल, किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही आठवड्यातून किंवा आठवड्यातून 2दा तुम्ही लावत जा. आणि जेव्हा कधी लावाल ना तो तुम्ही झोपायच्या अगोदर लावा, म्हणजे रात्रीच्या वेळेला जेवढं लावेल ना तर ते कसं होतं की आपल्या स्किनला रिलॅक्स आणि अगदी फ्रेश फील होतं आणि आपल्याला अगदी म्हणजे शांत झोप लागते. आणि आपल्याला बघा रात्रीच्या वेळेत आपण तो लावून स्वच्छ पाण्याने, साध्या पाण्याने चेहरा धुवायचा आणि झोपल्यानंतर सकाळी उठलं ना की चेहरा खूप छान टवटवीत आणि ग्लो शाईन करतो. तर असं ह्या तुम्ही वेळोवेळी तुम्ही स्किनची काळजी घ्या. आता मी तुम्हाला एक फेस पॅक दाखवणार आहे, तर तो तुम्ही लावल्यानंतर त्याने खूप स्किनला छान फरक पडतो आणि अगदी स्किन तुमची ग्लो शाईन आणि अगदी टवटवीत तजेलदार दिसायला लागते बघा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही मेकअपची किंवा कुठल्याही प्रॉडक्टची गरज पडणार नाही लावायची. तुम्ही फक्त ते फेस पॅक लावला ना तरी तुम्हाला खूप ग्लो आणि शाईन करायला लागेल तुमची स्किन. फेशियल किंवा तुम्ही ब्लीच वगैरे काही तुम्हाला करायची गरज पडणार नाही. जेवढं आपण नॅचरल करू ना तेवढं त्याचा रिझल्ट आपल्याला उशिरा मिळतो, पण स्किन छान राहते आपली. साईड इफेक्ट कुठलेही असे होणार नाही तुम्हाला. आणि ऑल टाईपच्या स्किनसाठी हा मी फेस पॅक तुम्हाला सांगणार आहे. तर आता वेळ न घालवता किंवा उशीर न लावता आपण सुरुवात करूया, चला. तर बघा, आता हे रोज वॉटर आहे, म्हणजे गुलाब पाणी, आणि हे गुलाब पाणी मी ह्या आईस क्यूबमध्ये असं मी ओतून ठेवत असते आणि आईस क्यूब तयार करत असते. तर हे रोज वॉटरची बॉटल तुम्ही असं कॉस्मेटिक शॉपमधून आणली ना, होलसेलमधून, तर तुम्हाला बरेच दिवस जाईल. ही जवळपास बघा ही 120 रुपीजला एवढी मोठी बॉटल भेटते. आणि ही खूप म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही सतत असं वापरायचे आहे. ही स्प्रे बॉटलमध्ये जर भरून ठेवलं आणि स्किनवर स्प्रे केलं तरी खूप फरक पडतो. जवळपास ही 500 ml ची बॉटल बघा तुम्हाला 120 रुपीजला कॉस्मेटिक शॉपमध्ये सहज मिळून जाईल. आणि खूप म्हणजे अगदी नॅचरल रोज वॉटर आहे हे. कधी कधी बघा डुप्लिकेट सुद्धा भेटतं, तर हे नॅचरल आहे एकदम.
आणि हे मी आईस क्यूबमध्ये असं भरून ठेवलेलं आहे. तर आईस क्यूब असं आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा. तर हे रोज वॉटरचा आईस क्यूब असा हा आपण घ्यायचा आहे. तर बघा आता आपण चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. तर मी आता चेहरा पूर्ण स्वच्छ पाण्याने धुतला आहे आणि एक आपल्याला असं सॉफ्ट असा कॉटनचा हँकी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा आईस क्यूब, आता हा बघा मी रोज वॉटर भरलं होतं ह्या ट्रेमध्ये आणि हा ट्रे मी खास त्याच्यासाठीच केलेला आहे. तर मी असं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाही तर मी असं अधूनमधून आठवड्यातून एकदा दोनदा मी स्किनला संध्याकाळच्या किंवा रात्री झोपण्या अगोदर सुद्धा दिवसभरामध्ये सुद्धा बाहेरून आल्यानंतर हा आईस क्यूब असा लावत असते. तर स्किनवर असा हा चोळून घ्यायचा आहे आपल्याला, फिरवायचा आहे आपल्याला. तर असा कॉटनच्या म्हणजे कॉटनच्या रुमालामध्ये घ्यायचा आणि हा आपल्याला अगदी डायरेक्ट स्किनला नाही लावायचा. तर असा आपल्याला घ्यायचा, कारण कधी कधी काय होतं स्किनवर पिंपल्स वगैरे असले तर आग वगैरे जास्त होते. त्यामुळे असा हँकीमध्ये घेऊन असं आपल्याला अलगद फिरवायचा आहे आणि पूर्ण आपल्याला स्किनवर असा पूर्ण तो रिलॅक्समध्ये फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही 2 आईस क्यूब असे स्किनवर फिरवायचे आहेत आणि खूप रिलॅक्स फील होतं स्किनवर. असा पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे. खूप छान फ्रेश वाटतं आणि अगदी शांत झोप लागते बघा. आणि हे आईस क्यूब फिरवल्याने काय होतं, आपले जे ओपन पोज असतात ना ते ओपन होऊन आपण त्यावर एखादा फेस पॅक लावला ना तर खूप छान स्किन आपली अशी ग्लो शाईन करते आणि पूर्ण जे तुमचे ओपन पोज असेल स्किनवर तर ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात. माझे खूप ओपन पोज होते, मला पण खूप पिंपल्स होते, पण तुम्ही बघू शकता माझी स्किन बघा खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे. आणि हे लगेच नाही फरक पडत, जवळजवळ तुम्ही जर रेग्युलर केलं तर तुम्हाला 1 ते 2 महिने तरी सहज लागतील. 2 महिन्यामध्ये फरक पडेल तुम्हाला. परंतु तुमची जर स्किन छान आणि ऑलरेडीच नॉर्मल जर असेल, काहीच नसेल स्किनवर स्पॉट वगैरे, तर तुमची स्किन अगदी फेअर होईल आणि ग्लो शाईन करायला लागेल. तर असा हा फिरवायचा आहे सगळीकडनं. तर असंच बघा तुम्हाला काहींना बघा डबल चीन असते तर ती सुद्धा हळूहळू याने म्हणजे कमी व्हायला लागते, कारण ही जॉ लाईन दिसायला लागते. तर काहींच्या चेहऱ्यावर बघा सूज असते, चेहरा असा ब्रॉड आणि सुजल्यासारखा दिसतो. तर असा आईस क्यूब जर आपण फिरवला ना खूप फ्रेश फील होतं. आणि रोज वॉटरचं असं करायचं आईस क्यूब, खूप म्हणजे खूपच इफेक्ट पडतो आपल्या स्किनवर. तर असा इथे डोळ्यांच्या इथे सुद्धा बघा काही काहींना असे म्हणजे सुरकुत्या पडतात, लूज स्किन होते, तर ह्याने सुद्धा खूप फरक पडतो. आणि असं आपल्याला जिथे जिथे जाणवत आहे ना की अरे आपल्या स्किन अशी लूज पडलेली दिसते किंवा ड्राय पडलेली आहे, तर तिथे असं आपल्याला अलगद असं फिरवायचं आहे. अगदी रफ असा नाही, फक्त अलगद हाताने आपल्याला असा चेहऱ्यावर फिरवून घ्यायचं. तर बघा आता मी पूर्ण फिरवलेलं आहे आणि आपले ओपन पोज हे ओपन होतात, आपले जे चेहऱ्यावरचे जे होल आहेत ते ओपन होतात. आणि त्यानंतर आता आपल्याला एक सॉफ्ट टॉवेल वापरायचा आहे स्किनसाठी. चेहऱ्यासाठी सॉफ्ट टॉवेलचाच यूज करायचा आणि पुसताना आपल्याला फक्त असा टॅप टॅप करायचा आहे.
जेव्हा तुम्ही कधी आंघोळ वगैरे करता किंवा चेहरा थंड पाण्याने वॉश करता, फेस वॉश करता, तेव्हा तुम्हाला फक्त असा टॅप टॅप करायचा आहे. असं आपण बघा काही काहींना सवय असते की पूर्ण असं रगडतात, तर तसं नाही करायचं. स्किनची खूप आपण छान चेहऱ्याला असं नाजूक हाताळायचं आहे. त्यामुळे आपण असं फक्त टॅप टॅप करायचं आहे. तर आता तो आईस क्यूब मी फिरवून घेतलाय आणि तो आता मी चेहरा कोरडा करून घेतलेला आहे बघा. त्यानंतर आता मी बघा तुम्हाला जो फेस पॅक आता दाखवलेला आहे कसा बनवायचा. बीट, काकडी, त्यासोबत तुम्ही थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, तांदळाचं पीठ, चणा पीठ टाकायचं आहे आणि टोमॅटोचा रस टाकायचा आहे. तर याने सगळं म्हणजे स्किनला आपल्या खूप थंडावा मिळतो आणि आपल्या स्किनवर जे डार्क स्पॉट्स आहे, पुन्हा ॲक्ने आहे, पिगमेंटेशन आहे, ते सगळे हळूहळू कमी व्हायला लागतात. तर आपण रेग्युलर असं करायचं आहे. कॉफी पॅक, तुम्हाला मसूर डाळीचा पॅक पण मी सांगितलेला आहे, तो पण खूप इफेक्टिव्ह आहे. तर त्याच्यामध्ये मी तुपामध्ये केलेला आहे बघा तो मसूर डाळीचा पॅक. तर त्याने सुद्धा स्किनचा पोत सुधारतो, स्किन खूप छान टवटवीत तजेलदार होते. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही दुपारच्या वेळेत जेव्हा बाहेरून उन्हातून येता त्यावेळेला हा फेस पॅक लावायचा आहे. तर याच्यामध्ये बीट, काकडी आणि टॉमॅटो याचा ज्यूस काढून त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ खूप स्किनसाठी इफेक्टिव्ह आहे. आपल्या चेहऱ्याला एक प्रकारचं स्क्रबच होतं त्याने, म्हणजे चेहऱ्यावरची जी काही धूळ वगैरे असेल, जी डस्ट असते ते पूर्ण निघून जाते आणि स्किन छान क्लीन वगैरे करायचं काम हे तांदळाचं पीठ करतं. आणि स्मूथ शाईन हे आपलं चणा पीठ करतं. तसेच हळदसुद्धा आपल्या चेहऱ्याला जर काळवंडलेला असेल तो फेअर करण्यास मदत करतं. आणि मध टाकायची आहे त्याच्यामध्ये, तुम्ही रोज वॉटरसुद्धा यूज करू शकता, परंतु आता इथे मी मध टाकलेली आहे. मधेने काय होतं की स्किन छान आपली टाईट राहते आणि ग्लो शाईन करते. तर हे खूप इफेक्टिव्ह आहे हा फेस पॅक. हा आपल्याला बघा मी आणि खूप छान दिसतो, म्हणजे स्मेल पण खूप छान येतो त्याचा आणि लावल्यानंतर पण आपल्याला खूप फ्रेश फील होतं. अगदी 15 मिनटं ठेवायचं आहे, नंतर साध्या पाण्याने वॉश करायचं आहे. तर मी आता तुम्हाला सांगते की ॲप्लाय कसा करायचं दाखवते. तर तुमच्याकडे जर ब्रश असेल त्याने तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला फक्त असं बोटाने अलगद हाताने लावून घ्यायचं आहे. तर असं सगळा पूर्ण लावून घ्यायचा आहे स्किनला. अगदी तुम्ही डोळ्यांच्या वरती लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण डोळ्यांच्या वरती पण आपलं काळं पडलेलं असतं. तर फक्त तो डोळ्यात जाऊन द्यायचा नाही फेस पॅक, असं अलगद लावायचा आहे डोळ्यांच्या वरती. फक्त तुम्ही एकदा केला तर तो 1 किंवा 2 वेळेला तुम्ही वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवून. याच्या व्यतिरिक्त जास्त दिवस ठेवायचा नाही किंवा जास्त दिवस लावायचे नाही आहे फेस पॅकला. फ्रेश फ्रेश बनवायचा आणि फ्रेश फ्रेश लावायचा. शक्यतो 1 टाईमच यूज करायचा. जर थोडासा जास्त झाला तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या वेळेला तुम्ही ॲप्लाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी. पण तुम्ही जास्त दिवस लावायचे नाही आहेत, अगदी 4-5 दिवस ठेवायचा नाही आहे फ्रीजमध्ये. फ्रेश बनवायचा आणि फ्रेश लावायचा. तर खूप फरक पडतो बघा. तर आता बघा मी लावून घेतला आहे आणि पूर्ण असा पूर्ण फेसला अप्लाय केलेला आहे तो फेसवर. तर असा हा लावून एक 15 मिनटं ठेवायचा. सुकल्यानंतर तो थंड पाण्याने, साध्या पाण्याने चेहरा धुवायचा आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला दाखवते फेस केल्यानंतर कसा माझा चेहरा दिसतोय. अगदी तुम्ही एकदा जरी लावला आल्या उन्हातून तरी तुम्हाला खूप फ्रेश वाटेल आणि अगदी फ्रेश फील होईल तुम्हाला.
मी फेस वॉश केलेला आहे आणि बघा चेहरा छान असा सॉफ्ट टॉवेलने आपल्याला पुसायचा आहे. तर मी आता छान टॅप करून पुसलेला आहे आणि खूप छान फ्रेश फील होत आहे. तसेच तुम्हाला जेव्हा फेस वॉश करायचा असेल तेव्हा तुम्ही बघा हा फेस वॉश आणा. कॉफीचा आहे. कॉफीचा फेस वॉश आहे ना, हा खूप इफेक्टिव्ह आहे स्किनसाठी. आपली स्किन ग्लो शाईन टाईट करण्यास मदत करते. कॉफीचा पॅक कॉफी फेस वॉश हा तुम्ही यूज करा. ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे. हा कॉस्मेटिक शॉपमध्ये तुम्हाला 100 ml ती 350ला मिळून जाईल. खूप इफेक्टिव्ह आहे. 350लाच आहे याची प्राईस. तर तुम्ही हा असा एक आणा आणि ते खूप म्हणजे खूप फ्रेश फील होतं आपल्याला. तसेच बाहेर जाताना तुम्ही हे सनस्क्रीन वापरा. तर हे सनस्क्रीन आहे SPF 30चं आहे बघा हे सनस्क्रीन. तर हे सनस्क्रीन तुम्ही लावायचं आहे बाहेर जाताना आणि याने सुद्धा आपलं खूप उन्हापासून संरक्षण होतं आपल्या स्किनचं. तर हे एक सनस्क्रीन आणि हा फेस वॉश तुम्ही हमखास वापरायला पाहिजे. ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे. तर खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्हाला कॉस्मेटिक शॉपमध्ये होलसेल शॉपमध्ये सहज तुम्हाला अगदी रिजनेबल प्राईसमध्ये मिळून जाईल. तर असं हे आपण वेळोवेळी स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मी आता तुम्हाला सनस्क्रीन लावून दाखवते बघा. आणि जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल ना, रोज थोडंसं जरी असं लावलं ना तुम्ही स्किनला तरी खूप छान फरक पडतो त्याने. हे बघा. तर अगदी स्किन आपली चकाकते, ग्लो शाईन करते आणि उन्हापासून संरक्षण करते. आणि यावर तुम्ही साधी पावडर लावून गेलात ना तरी खूप फरक पडेल. अगदी म्हणजे स्किन आपली छान अशी टवटवीत आणि तजेलदार राहते. तुम्हाला स्किनची काळजी वाढत्या वयामध्ये कशी घ्यायची हे मी तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.